तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा मग बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की ब्लाऊजला आपण म्हणजे बाहीला काहीतरी डिझाईन बनवावी, कारण ब्लाऊजला आपण बऱ्याचदा बनवत असो, विचार करत असतो, पण बाहीला डिझाईन बनवताना आपण विचार करतो की आपला बाही चांगली दिसेल का, ब्लाऊज चांगला दिसेल का, आपल्याला सूट होईल का, हे बरेचसे प्रश्न आपल्याला पडलेले असतात। तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे तर यामुळे नक्कीच तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही म्हणजे हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून अशी छानशी बाही डिझाईन लेटेस्ट ट्रेंडिंग अशी बनवणं तुम्हाला खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि खूप मोठा असा काठ आहे। ऍक्च्युली त्याच्या एका साईडला मोठा काठ आणि एका साईडला छोटा काठ आहे। तर जो मोठा काठ आहे तर तो आपण स्लीव साठी घेणार आहोत आणि त्याला इथे मॅचिंग असं आपण अस्तर सुद्धा घेतलेला आहे। तर ट्रेंडिंग अशी ही पफ बाही आहे। बऱ्याचदा त्याचा पफ व्यवस्थित येण्यासाठी मार्किंग कटिंग कशी करावी तर हे सुचत नाही, तर आज अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग सांगणार आहे। ऍक्च्युली ही जी काही बाही डिझाईन आहे त्याचा ट्रेंड ना खूप आधी सुद्धा चालू होतं, मध्ये जरा बंद होतं आणि आता पुन्हाच सुरू झालेला आहे आणि कुठलेही लेडीज म्हणजे कुठल्याही वयातील लेडीज ही डिझाईन बनवू शकतात। नक्कीच त्यांच्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल। तर बघा, सगळ्यात आधी आता कटिंग करताना आपल्याला 4 पदरी घडी घालायची असते, म्हणजे दोन्ही पण स्लीव सोबतच इथे कटिंग व्हावं आणि इथून टाकायचं आहे आपल्याला बाहीची घडी। तर बघा, मग ही जी काही बाही आहे तर ती 32 साईजची आहे। तर 32चा चौथा भाग होतो 8, तर 8 चौक 32 बरोबर। तर 8 झाली इथे बाहीची घडी। तर बघा, मी इथे 8 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर उभी जी काही बाही लांबी आहे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर इथे बाही लांबी जी आहे ना तर त्यामध्ये आधी ना आपण ऍक्च्युली रेग्युलर जशी बाहीची मार्किंग करतो तशी करणार आहोत आणि त्यानंतर पफ साठी कशा पद्धतीने एक्स्ट्राची मार्किंग करायची तर ते मी तुम्हाला पुढे सांगेल। तर बघा, इथे बाही लांबी जी आहे तर ती आहे 8.5, अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण 9 इंचाला इथे मार्किंग करून घेतली। तीच 9 इंचाची मार्किंग इथून सुद्धा आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये करून घ्यायची आहे आणि पुन्हा आता आडवं एकदा चेक करायचं आहे की इथून 8 इंच कुठपर्यंत येतं आणि तिथे मार्किंग करून घ्यायची आहे। आता हे सगळ्या मार्किंग करून झाल्यानंतर हे पॉइंट आपल्याला जॉईन करून इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली कटिंग तिरकी वगैरे जायला नको, सोपं जावं आपल्याला कटिंग करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परफेक्ट फिटिंग बसावी, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। तर बघा, मग ह्या पद्धतीने आपण हा एक बॉक्स इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। नक्कीच लक्षात आलेलं असेल, बंद बाजूच्या साईडने आपण बाही लांबी टाकलेली आहे आणि खालच्या साईडने आपण जी काही बाहीची घडी होती ती टाकली। त्यानंतर इथे कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंचाची। तर साईज नुसार म्हणजे बाही लांबीनुसार किती कॅप हाईट घ्यावं तर त्याचा चार्ट दिलेला आहे, तर तो तुम्ही बघा। आणि 1-1 इंचाच्या इथे आपल्याला 3 मार्किंग करायची, एक वरती केली, एक इथे केली आणि एक खालच्या साईडला इथे करून घ्यायची आहे। ठीक आहे, आता काय करायचं आहे बघा, इथून इथपर्यंत आपल्याला तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी काही 1 इंचाची मार्किंग होती ना ती आणि इकडची 1 इंचाची आतल्या साईडची इथपर्यंत। ठीक आहे, तर ह्या पद्धतीने ह्या 2 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत। त्यानंतर ही जी काही तिरकी लाईन आहे तर इथून इथपर्यंत टेप ठेवायचा आहे आपल्याला, तर ते येतं 7, त्याचं निम्म 3.5 होतं। 3.5ला मार्किंग केली, पुन्हा 3.5चं निम्म घ्यायचं आहे आपल्याला, तर ते मी इथे मार्किंग करून घेतलेले आहे बघा, 2.25 दोन्ही साईडला। त्यानंतर इथून अर्धा इंच वरती मार्किंग करायची आहे आणि इथून अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडने मार्किंग करायची आहे। आता बघा, इथून कर्व घ्यायचा आहे, अर्धा इंचाच्या पॉइंट मधून पुन्हा सेंटरला मॅच करायचं, सेंटर पासून पुन्हा खालच्या साईडने इथे मॅच करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण रेग्युलरची जी काही बाहीची मार्किंग असते तर ती करत असतो, तर इथे सुद्धा सेम तशीच केली। त्यानंतर पफ साठी आता वरच्या साईडला आपल्याला 3 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर बघा, मग मी इथे 3 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आता तो पॉइंट आणि आपला पफचा पॉइंट म्हणजे हा पफ साठी आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। तुम्हाला जर कमी पफ हवा असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकतात। आता बघा, इथून 4 मार्किंग केलेली आहे 4 इंचाची, म्हणजे खालचा जो काही सेंटर आहे ना त्याच लेवल मध्ये। आणि आता आपल्याला बघा, हा पॉइंट जो आहे ना तर तो कर्व घेत त्या सेंटरला मॅच करायचा आहे। बघा, इथून मी कर्व घेतलेला आहे इथपर्यंत।
ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ही मार्किंग इथे करून घेतलेली आहे. इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता पफ साठी मी 3 इंच घेतलं, तुम्ही 2 घेऊ शकतात, 1.5 घेऊ शकतात, 2.5 घेऊ शकतात, तुम्हाला जर कमी पफ हवा असेल तर. आणि एवढी मार्किंग करून सुद्धा जर कमी पफ हवा असेल तर पुढे मी सांगेलच की त्या पफच्या प्लेट्स कशा टाकायच्या आहेत. ठीक आहे. आता रेग्युलर आपण अशा पद्धतीने कटिंग करतो पफ साठी एक्स्ट्राची. ठीक आहे. आता ही मार्किंग झालेली आहे, तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा, आता कटिंग करताना सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, इथून कटिंगला स्टार्ट केलेलं आहे तिरकं इथपर्यंत, त्यानंतर इथून बाहेरचा कर घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा वरचा एक्स्ट्राचा कर. आता इथपर्यंत व्यवस्थित कट झाल्यानंतर बाही आपल्याला इथे सरळ ओपन करायची आहे बघा. आणि जो काही हा कर आहे आतला तर तो कट करायचा आहे. हा झाला आपला पुढचा कर आणि आधी कट केलेला तो झाला बॅक साईडचा. तर अशा पद्धतीने अस्तरच्या बाहीची आपली परफेक्ट अशी इथे कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ब्लाउज पीसची बाही कट करायची आहे, तर ती डबल फोल्ड केली बघा आणि बरोबर हा पार्ट आपण म्हणजे अस्तरची बाही त्यावर ठेवून घेतली आणि एक्स्ट्राचा सगळ्या साईडनी मार्जिन ठेवत आपल्याला ही बाही इथे कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता ही बाही सुद्धा आपण इथे कट केलेली आहे आणि आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर बघा, आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, या दोन्ही स्लीव्ज आपण इथे सोबतच ऍक्च्युली कटिंग केलेल्या आहेत. तर बघा, मग आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तरची एक बाही इकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला ठेवायची आहे. त्याआधी मी ते छोटासा कट मारलेला आहे, म्हणजे 3 इंच कुठून आहे तर ते आपल्याला आयडेंटिफाय लवकरात लवकर व्हावा आणि आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी दोन्ही स्लीव्ज मी इथे सेपरेट कट करून घेतलेले आहे. आणि एक बघा इकडच्या साईडने आहे, दुसऱ्या साईडला ठेवते. खोलगट भाग आपल्याला पुढच्या साईडने घ्यायचा असतो. ठीक आहे. आता एक सेम त्याच पद्धतीने आपल्याला बघा अस्तरची बाहीवर म्हणजे ही बाही जी आहे ना मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसची, तर ती सुद्धा ठेवून घेतलेली आहे. ठीक आहे. आता ही बाही बघा ह्या पद्धतीने दोन्ही पण उलट्या करायच्या आहेत, किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की ब्लाउजची बाही सरळ ठेवली आणि त्यावर आपण अस्तरची बाही ठेवलेली आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला खालच्या साईडला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे. फक्त टीप मारताना लक्षात ठेवा की एकसारखं मार्जिन राहील, जेणेकरून आपली बाही सुद्धा व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावी यासाठी. तर बघा, आता इथे मी टीप मारून घेतलेली आहे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर मग मी ते एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि आता आपल्याला ही बाही सरळ करायची आहे बघा व्यवस्थित. आणि आता खालच्या साईडला इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतले अस्तरच्या बाहीचा कपडा वरती दिसायला नको, जेणेकरून आपली फिनिशिंग प्रॉपर यावी. नाही तर बऱ्याचदा जर तो कपडा दिसला तर फिनिशिंग सगळे बिघडते त्यासाठी. तर बघा इथे प्रॉपर फिनिशिंग सहित दाबटीप झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही बघा कडेकडेने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं यासाठी. तर बघा, मग प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे आपण कडेकडेने बाही जोडून घेतलेली आहे आणि कुठे गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट मापाची बाही आपली रेडी होईल. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच कटिंग करत असतो. त्यामुळे मग सगळ्यात आधी बाही इथे आपल्याला प्रॉपर रेडी करून घ्यायची. आता ही रेडी झाल्यानंतर या पद्धतीने घडी घालायची आणि 3-3 इंचाची कटची जी काही मार्किंग होती तर ती इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. जेवढे 3-3 इंचाचं मार्किंग केलेली आहे त्याच्यामध्ये हे बघा सेंटर पासून इकडे 4 प्लेट्स आणि सेंटर पासून त्या साईडला 4 प्लेट्स. ठीक आहे. आता ह्या प्लेट्स जर तुम्ही खूप जवळ टाकला तर तुमचा पफ भरपूर येईल. आता इथे मला पफ खूप कमी हवा आहे, त्यामुळे मग मी लांब आणि एकदम छोट्या इथे 4 प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. सेम त्याच पद्धतीने आता सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा प्लेट्स टाकायच्या आहे. मी पुन्हा सांगते, मी एकदम छोट्या आणि लांब प्लेट्स टाकलेल्या आहे. तुम्ही जर यामध्ये थोडा जास्त कपडा पकडला प्लेट्स टाकताना तर पफ भरपूर येतो, पण इथे मला पफ हा जास्त नको होता, जरा मीडियम म्हणजे बऱ्यापैकी कमीच हवा होता. त्यामुळे मग मी इथे लांब प्लेट्स घेत आहे. ठीक आहे. आता या प्लेट्स या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर इथे लगेचच आपण टीप मारून घेऊयात, म्हणजे त्या व्यवस्थित सेट होतील. तर बघा एक मी इथे प्लेट्स फोल्ड करते आणि त्यावर लगेचच इथे टीप मारते आणि सेंटरची मार्किंग सुद्धा केलेली आहे, म्हणजे सेंटर पासून कशा पद्धतीने प्लेट्स टाकायच्या तर ते लक्षात यावं यासाठी. ठीक आहे.
तर बघा मग सेंटर पासून दोन्ही साईडनी 4-4 प्लेट्स टाकलेले आहे आणि बघा किती सुंदर असं इथे पफ रेडी झालेला आहे आणि प्लेट सुद्धा एकदम छान व्यवस्थित एकसारख्या सुद्धा आलेल्या आहेत। आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथे खालच्या साईडला एक मोतीलेस लावून घ्यायची आहे। म्हणजे तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, एखादी सिंपल लेस लावायची असेल तर लेस लावू शकतात, पाइपिंग करायची असेल तर पाइपिंग सुद्धा करू शकतात। आता त्याआधी दुसरी बाही सुद्धा सेम त्या पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे आणि आता आपण इथे मोतीलेस लावून घेऊयात। तर मोती लेस लावण्यासाठी आपल्याला इथे सिंगल फूट यूज करायचं असतं। तर जे काही आपलं रेग्युलर फूट असतं तर ते आपल्याला स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने काढायचं आहे आणि सिंगल फूट इथे बसवून घ्यायचं आहे। खूप इझी आहे, फक्त स्क्रू लूज करायचा, ते फूट काढायचं, दुसरं टाकायचं आणि स्क्रू पॅक करायचा। ठीक आहे, तर याआधी मी डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ ते बघू शकतात। आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला इथे ही मोतीलेस ठेवायची आहे आणि बरोबर कडेकडेने टीप मारायची आहे। लक्षात राहू द्या, सिंगल फूट यूज करायचं, नाही तर रेग्युलर फूटने मोती हे फुटतात, व्यवस्थित लागत नाही आणि सगळी फिनिशिंग चुकते। आणि आपलं हे सिंगल फूटने बघा एकदम प्रॉपर असे एकसारखी ही मोतीलेस लागली जाते। मोतीचा आतला जो काही सपोर्ट आहे तर तो सुद्धा दिसत नाही, फक्त मोती मोती म्हणजे छान छान असे मणी दिसत आहे आणि किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे ही मोतीलेस लावून झालेली आहे। बघा स्टार्टिंगला एंडिंगला मी थोडंसं इथे मार्जिन सोडलेलं आहे, कारण की ते आपलं फिटिंग मध्ये मार्जिन मध्ये आतच जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा अंदाजे तुम्हाला किती लागतंय तेवढं ठेवायचं आहे, म्हणजे तेवढ्याच जागेमध्ये फक्त ही लेस लावायची आहे। ठीक आहे, तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित एकदम एकसारखी अशी आपण ही इथे मोतीलेस लावून घेतलेली आहे। आणि खरं तर मोतीलेसमुळे या पफ बाहीला अजूनच सुंदर असं वेगळं युनिक असं लुक आलेलं आहे। तर बघा मग फायनली इथे आपण ही लेस लावलेली आहे, बघा जवळून दाखवते किती सुंदर लुक आलेला आहे। आणि या दोन्ही पण स्लीव्ज आपल्या लॉंग पफ स्लीव्ज इथे रेडी झालेल्या आहे आणि सध्या अशा पफ बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे आणि या बाहीमुळे खरंच ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे, व्हिडिओ बघून तुम्हाला सहज स्टिच करता येईल। सो अशी छानशी बाही डिझाईन नक्की ट्राय करून बघा, नक्कीच या बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल। तर आता ही बाही ब्लाउजला लावल्यानंतर ब्लाउजचं लुक कसं येतं तर ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की तुम्ही कुठल्या साडीवर अशी बाही डिझाईन बनवू शकता। तर बघा फायनली ब्लाउज कंप्लीट झालेला आहे, इथे पफ आलेला आहे, हे बघा प्रिन्सेस ब्लाउज आहे ऍक्च्युली, हा प्रिन्सेसचा पफ सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि बाहीचा सुद्धा। तर बाही ऍक्च्युली अशी ब्लाउज बघण्यापेक्षा घातल्यानंतरच कळतंय की ते किती सुंदर असं दिसणार आहे। बघा पफ वगैरे एकदम व्यवस्थित अशा सेट केलेले आहे बघा, आणि घातल्यानंतर वरती छान असा पफ येतो। पण मी म्हटल्याप्रमाणे मला पफ कमी हवा होता, त्यामुळे मी लांब लांब प्लेट्स टाकलेले आहे आणि प्लेट्समध्ये एकदम कमी कमी कपडा घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त प्लेट्स हव्या असतील तर याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये एकदम जवळजवळ प्लेट्स टाकलेले आहे आणि भरपूर असा पफ आलेला आहे। सो तुम्हाला ज्या पॅटर्नचा आवडत असेल त्या पॅटर्नची तुम्ही बाही स्टिच करू शकता। ठीक आहे, तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि जेवढं शक्य आहे तेवढं महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून असं सहज स्टिच करता यावं यासाठी। ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, जेणेकरून तुम्हाला आपला जे काही व्हिडिओ नवीन येईल, कारण की मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते तर तो इझिली मिळेल, तो खूप शोधण्याची गरज सुद्धा पडणार नाही। ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, बाय बाय।